गलत माल घालणार आहे. महिना चिकन मटन बंद. चुकून जरी मला असे सोन्याचे खान भेटले असे तर पैसा ही पैसा हो. अंकल बहुत फेमस है भाई, डायरेक्ट होटल में खा के आते हैं. हम गरीब हुए तो क्या हुआ, वाले हम काले में तो क्या हुआ, हमारे पीछे लगने वाली लड़की तो गोरी है. पनीर पाहिजे ना ते कुठले? विदाऊटचे पनीर पाहिजे तुम्हाला खायला. बायका आले ना करे बघू रे बाबा, तुमच्या बायका पनीर कतन कप्पा करतात. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो मी तुमचा पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आजपासून असणार आहे आपला 30 डेज ब्लॉगचा चॅलेंज. आणि भरपूर जणांचं असं म्हणणं आहे की दादा 30 डेज मध्ये काय काय बघायला भेटलं आम्हाला. तर भाई कुठला चॅलेंज म्हणजे असं असणार आहे की 30 डेज कंटिन्यू ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल. सो त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय चॅलेंजेस वगैरे करूयात, बघूयात काय प्रँक व्हिडिओज वगैरे काय 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 जे काय असेल तुम्हाला सगळं बघायला भेटणार आहे आजच्या या ब्लॉगमध्ये. नाही म्हणजे येणाऱ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये काय ना काहीतरी युनिक असेल. सो ट्राय करेन मी सुद्धा युनिक काहीतरी करायला. तर मित्रांनो, आता सकाळ उठलेलं मस्त की लवकरच उठलो तर चाय नाश्ता वगैरे करायला घेतलेलंच आहे बघा. आता जस्ट घेतलेला चाय नाश्ता वगैरे करायला. तर चला मित्रांनो, आता सकाळ मस्त की उठलेलो मी, फ्रेश वगैरे झालं एकदम मस्त की काही चहा प्यायला बसलो होतो. आणि ना लादी पुस होती माझी बहिणीस. फक्त मी एक पाऊल टाकला, एक पाऊल फक्त असा हे आकत एक दिवस करून टाकला बहिणीच्या. आयला टॅग करा तुमच्या अशा बहिणीला, बहिणीच ती कटकटी करत असते घरामध्ये. आम्हाला करणार एक आणि बोलून टाकणार 10 अशा बहिणींना तुम्ही टॅग करा. अशी करणार का तू? हा नंतर माझ्यावरती रेड पडणार. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. अरे बघा मित्रांनो, हा जो टी शर्ट घातला ना, टी शर्ट पूर्णपणे मॅक्सी वाटते. मॅक्सी वाटते. अरे कोण बोले मॅक्सी? अरे मॅक्सीच वाटते मम्मी. अरे मग खरं टी शर्ट चांगले का बाई? अरे यो एवढा टाकला आहे बघा. असं वाटतं दोन माणसं याच्यामध्ये आरामात मावतील बघा. मग तू काय घ्यायचा? नॉयलॉन गोलीगत बुके गुलियास पाल तुझ्या को बघा ना कसं वाटतंय भाई. लय ढगला बघला वाटतंय. हात बघा, तुम्हाला शपथ सांगतो यो असा बाजारात झुडिओ मधून विकत घेतलाय. 550 रुपये फुकट गेले असं वाटतंय. गळा बघा, हे बघा 2 जण माणसं मावतील असं वाटतंय. असं वाटतं हत्ती याच्यामध्ये गळ्यामध्ये मुंडी घालेल. मावशीची गांड. आता मम्मी आणि दीदी सुद्धा बाहेर चालले घरामध्ये. मी फिलहाल तरी मी एकटाच असणार आहे. सो नंतर दुपार बघूयात, जर मित्रासोबत रील्स वगैरे बनवलं, जर कुठे गेलो तर टाइमपास असा होणारच आपल्या दिवसभरामध्ये. काय ना काहीतरी शूट होणारच आहे. सो बाय, एन्जॉय करा ब्लॉगला. तर चला गाईज, आता जस्ट आलेलो आहे खाली आणि आता चाललेलो आहे मी जरा पप्पांचं एक काम होतं थोडं बँकेचं, तिथे जाऊन येतो पटकन. भाऊ पण आहे इथे. भाऊ आला होता गाडी घेऊन की म्हणजे येऊ चला कामावरून. आता तो अर्जंट एका कामासाठी चाललेला आहे दुसरीकडे. सो मला जायला लागणार आहे पप्पांच्या इथे. तर चला पटपट जातो मी आता, एक काम करून येतो आणि मग दुपारी भेटेल. काय काम आहे मला माहिती नाही, बघूया चला. अरे चालला होता फैजू बाईला भेटायला. फैजू बायको भेटले जा रे हम लोग अभी. बरोबर तिकडे जाके बघते काय विषय येतो अभी. आपला मित्र भी उधर वाट बघ रहा अपना, तो उधर जाके मिलते. चलो तर गाईज जस्ट पोहोचलो आपण आपल्या भावाच्या इथे. हा बघा, गुड मॉर्निंग ब्रो. गुड मॉर्निंग. गाईज दुपार झाली तरी पण गुड मॉर्निंग. गुड आफ्टरनून. काका बघा गाडी बिडी मस्त धुतली आता चकाचक. इथं आता गाडी पार्क केली आपल्या बघा. इथंच राखते आपली काळी मैना पण इथेच असते. माटले जा रोहितला बरं कधी दुसरी सांगतो काय भाई, त्याला काय पडलेलीच नाही या गाडीची. गाडी नको. हा ना, काय बोलणार. तर चला काय, जातो मी कामावरती पटापट, कारण की पप्पांचा फोन आला होता की कुठे राहिला म्हणून. हा टी शर्ट तो घातलाय ना भाई, सिरियसली असं वाटतं लय मोठा आहे ना. असं फिलत नव्हते मला का भाई मी घातलाय तो टी शर्ट म्हणून. हवा बघा ना इकडनं गबल्यात ना, काय आवाज होते वरून, काय आवाज होते भाई खालून पण आवाज होते. समजतच नक्की काय घातलंय मला ते. तर लय मोठं आहे भाई, काय पण मला या बॅगे म्हणलं तर अजून तो खाली घेतला जातोय. जस्ट आता पोहोचलेलो आहे बघा बँकेच्या इथे. गाडी पण इथंच पार्क केली आपण. आणि काका पण मला विचारतात कधी दिसत नाही, आज आलाय चक्का. चला जाऊन येतो पटपट बँकेमध्ये. काम आहे आवरून नंतर बाहेरवरती बोलूया. काय केलं जेवायला, काय केलंय? वाटाण्याची भाजी आहे. डाळ तुला आवडत नाही, आम्ही डाळ खाल्ली. हे यार, हे असंच आहे यार. तुम्हाला एक सांगू ना म्हणजे मार्गशीर्ष चालू झाल्याने माझी मम्मीने खरंच मांसाहारी ना, माझी मम्मी ना शाकाहारी आहे. खरं म्हणतो तुम्हाला. मी आता गलत माल घालणार आहे. घाल गळ्यात माल. गलत माल घालणार आहे. महिना चिकन मटन बंद. आम्हाला नाही, तुझ्यासाठी बंद. नाही माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी बंद. अरे श्रावण झाला, श्रावण पण पाळला, मध्ये नवरात्री आली तेव्हा पण पाळला, मार्गशीर्ष पण पाळायला लावता भाई. काय माणसाने खायचा का नाही? आता पनीर माणसं दिवस आज काय उद्या नाही, माणसाने खाऊन पिऊन जगून मारा. करायचं ना. मी बघ पनीर करायचंय. चल
अच्छा हा पनीर करा. गाईस भरपूर जण विकत गेला आता आम्हाला तर भाई पनीर काय श्रीखंडाचं काही असते भाई आमचं सगळे मम्मी घरच्या घरीच बनवत आहे. मम्मीने दिलाय वाटाणा आणि भात दिलाय. आपण तुम्ही जेवले दी तू जेवली नाही जेवली तरी चालेल कोण विचारतं तिला. अंकल कितने महीने के बाद आए हो? 1.5 महीना भाई 1.5 अंकल महीना 1.5 महिने का 150 रुपये लेके 150 रुपये लेगा 100% मैं मनातला बोलला. बराबर है ना 150 रुपये लेके जाएगा. आपने यहाँ खाना खाया अंकल? अभी तक नहीं ना खाना हो गया है ना खा के ही चढ़ गए क्या 3 खाना मतलब लेके आता है क्या? नहीं फिर होटल में खाते थे. अंकल बहुत फेमस है भाई डायरेक्ट होटल में खा के आते हैं. बाकी लोग को मैंने देखा है तो भाई डबा लेके आके खाते हैं. काय झाले लोक काय करत गाईज मी ना बसल्या बसल्याचा एक विचार करत होतो चुकून जरी मला असे सोन्याचे खान भेटले असते तर पैसा ही पैसा होगा. छप्पन कुठे ठेवू कुठे नको असं झाला असता. तो खड्डा मीच फक्त ठेवला असता. तो का पिक्चर बघितला होता तो कुठला भाऊ कदमचा कुठला पिक्चर नशीब नशीबवान हा नशीबवान. तसं तर मला ते ठेवलं असतं ना भाई मी ना अशा लपवून ठेवल्या असत्या त्या बाहेर लवकर काढल्या नसता. इकडे टाक. दुसरी दिवशी मम्मी बोलली असती ना काय कमवतो हे बघ कुठून अच्छा, कमवतो हळूहळू हे थप्पे बघ काढून आणले असते हळूहळू. थप्पे नसता काढल्या मग? फक्त एक 500ची नोट मम्मीला दिली असती. तुला काय करायचं माझा प्रश्न तर मम्मी तुला भेटली असते तर मला नको बाबा मला पहिलेपासून हाव नाही. माझ्या आज बापासनी बाबा एकदम गरीबाचे दिवस काढले. मला नको मला सोन्याचे खान पण नको न सोन्यासारखं हे पण नको. आपण हाय. तर गाईज जातात जस्ट उठलेलं झोपेतून. गुड इव्हिनिंग. आता मस्त चहा प्यायला बसते. 7 वाजायच्या पहिला वाजलेत बघा किती टोटली 6:30 वाजलेले आहेत. बघा ना अंधार पण झाला. काय एवढी थंडी वाजायला लागली का लवकर अंधार होते. आता पहिले 7-7:30 वाजले तोपर्यंत अंधार होत नाही. पण बोलतात की मकर संक्रांत नंतरला दिवस मोठा होते म्हणून आता दिवस छोटा आहे. इथे चहा घेतलेला आहे आणि आमच्या घरामध्ये तुम्ही मेन बघायला जाल ना तर पप्पा आणि मी आम्ही दोघं जण असे आहेत ना की चहाशिवाय राहू शकत नाही. एक वेळेस जेवायला नाही दिला तरी चालेल पण चहा प्यायला लागतो आम्हाला. विचारा माझ्या पप्पांना खोटं वाटत आहे ना पप्पा चहा प्यायला लागतो. चहा नसेल तर जिंदगी झंड असं आमचं. चला गाईज आता चाललेलं आहे खाली. मी आता ऑफिसवर चाललेलो आहे. फोन आला होता ऑफिसमधून ते मतदान त्यांना काय करायला लागतात काय ते रिसिट वाटतं घ्यायला जायची आहे. मग आपल्याला समजेल आपला कुठे वोट वगैरे जायचं कुठे काय. तुमच्या भावाने गेलेला मला पहिल्यांदा केला होता आणि आता सेकंड टाईम करणार आहे. तर बाई भारी वाटतं म्हणजे असं पडतं वगैरे नाही का ते बाई बादशा वाटतं म्हणजे बघायला. ते इकडनं जातो पटपट आणि मग नंतर ते झालं ते काम झाल्यावरती मग आपण जाऊयात पुढे. फिलहाल तरी पप्पांचीच गाडी घेऊन चाललं. ही पेट्रोल बघा म्हटलं फुल आहे का काय वेळंडी ही बघा ही काय आहे. कावळ्यांना आमचं खरंच काय कामं नाहीत. वरती बसून ना बाई हीच कामं असतात. याला चांगली गाडी धुवा नाही यांचं बाई हे दिसत बसा. चला जातो काय आता. जस्ट आता काय पोचलेलो आपण ब्रिजवरती. आमचा ठरलेला पॉईंट आहे बाई ब्रिज म्हणजे ना सगळ्यांसाठी ब्रिज हे असेल की बाई गाड्या बिड्या धावतात पण आमच्या डोंबिवलीकरांसाठी एक प्रकारचा आहे ना मरीन ड्राईव्ह झाला बाई. कुठेही तुम्ही बघेल ना कधी पण नाही फिरायला का पोल पॉईंट वगैरे बसले असतात बाई काय विषय नाही. मला एक सांग आता मी बघ घातलंय कसं वाटतंय निळा आणि खाली काय निळा निलाबाद. तुला काय वाटतंय तुला काय वाटतंय? काय नाही असं तू पण तेच घातलं. सारी उम्र में जोकर जबड़िया. आता मी यांना मानकुरी बीचला का घेऊन आलो या दोघांना. ॲक्च्युली आपले बाकीचे मित्र पण असतात पण ते सगळेजण थोडे कामात होते त्यांना यायला थोडं लेट होईल. बट याला सुद्धा घरी जायचं तर लवकर आणि त्याला पण जिमला जायचं आहे तर यायला लेट होईल. तर बरं यांना बोलो एक चॅलेंज करायचं आपल्याला ब्रिजवरती जाऊन. तर चॅलेंज कसं असं तुम्हाला सांगतो. कटेड्यावरती उभं राहायचं आहे. हसू नका. कटेड्यावरती उभं राहायचं आहे आणि काय बोलायचं माहिती आहे का हम गरीब हुए तो क्या हुआ दिल से अमीर है हम काले हुए तो क्या हुआ दिल वाले. ठीक आहे थँक्यू. जोरात बोलायचं आहे. काय नाही तर एक पूर्ण वर्ड बोललं तरी चालेल. या कटेवरती गायचं बघा याच्यावरती उभं राहायचं इथे आणि इथे उभं राहून बोलायचंय. पहिला कोण बोलेल सांगा लवकर. हा एवढं मला खोटं मग काय बोल दगडूचाच डायलॉग आहे. काय बोलायचंय दगडू साले का खोपड़ी तोड़ साले का. सांग ना काय बोलतो हम गरीब हुए तो क्या हुआ दिल से अमीर है. हाँ दिल से अमीर है
हम तेरे 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 चाहने वाले. कोणाच्या येते कोणते इथे पण पब्लिक आहे आज तरी. पब्लिक एवढी नाही म्हणजे निदान तरी सांगू शकतो 50% पब्लिक आहे. बट तिकडे सुद्धा आहे, अपोजिट साईडला सुद्धा आणि इकडे सुद्धा आहे. सो आम्ही असे कपल पॉईंट्स वगैरे आहेत, बट त्यांच्या आम्ही मिडलला आहे प्रॉपरली. कारण की पब्लिक मध्ये रिएक्शन मी भारी भेटते आणि जरा बघायचं आहे यांच्यात किती कॉन्फिडन्स आहे. दर टायमाला मला बोलत असतात की काहीतरी चॅलेंज करूया. सो यांना पण चॅलेंज येतो आणि मी पण तो चॅलेंज करणार आहे. काय बोलतो चॅलेंज पहिला म्हणे देखो इन्हें ये है होश की बूंदें. उभा आहे ब्रिज वरती इथे या मुवमेंट वरती उभा आहे. असं नाही बॅक साईड तुम्ही बघाल की बाई आता बोला की त्या कटाड्यावरती उभा राहिलास तर ऍक्च्युली मध्ये हा कटाडा एक आतमधल्या साईडला आणि त्या साईडचा वेगळा आहे. सो मी पुढच्या कटाड्यावरती उभा आहे आणि इथे उभा राहून यांना बोलायचं आहे. दोघं जण ठरवतायत कोण बोलेल पहिला ते. ठरवा लवकर ठरवा, व्हिडिओ जाम मोठी होईल नाही तर. हा मनीष पहिला करेल चल. नाही करा काय डायलॉग पाठ नाही. गाई त्यांना सांगितलं ना पोरी बघायला असे असे डोळे टिपून टिपून बघतील. ग्रॅज्युएशन केलंय आणि याला डायलॉग वाटत नाही. हा काय केलं पोरींच्या आयडिया सांगा लगेच असे सर्च करून बघणार भाई हीच आहे ती म्हणून. तू हा? नंतर मी करतोय नाही करा लवकर कोणतरी एकाने करा. अरे पहिलं एवढं करणार. आई शपथ सांगतो तुम्हाला जो बोलणार नाही तो बायल्या. मनीष बायले तू कर पहिला शिवी लोकांना घालू. मी इथे उभा राहून पण बोलेल. नाही इथे उभं राहायचंय. जो बोलणार नाही तो बायल्या. हातात बांगड्या कानात झुमके आणि साडी घालून फिरणार. गाईस तिघात एक करतो, जो येईल तो पहिला. चल तिघात एक. कोण नाही तिघात एक. तिघात एक जो पहिला येईल तो बोलेल. पण पुढचा आपण ठरवून घेऊया लवकर. स्टोन पेपर सिझर करू. स्टोन पेपर सिझर. आईची कटकट दुसरा मी आहे. काय झाला लास्टला आला. म्हणजे मी जिंकलोय मला काय बोलायचं मला हम गरीब है तो क्या हुआ दिल वाले. ते बघून बोलणार. एकदा बोल परत. हम गरीब हुए तो क्या हुआ दिल वाले. वाह क्या एक्टिंग कर रहा है. हम गरीब हुए तो क्या हुआ दिल वाले. बोल. हम काले हुए तो क्या हुआ रात को चमकने वाले. तुमचा पोरगा बघा. तुमचा पोरगा बघा काय करतोय. ब्रिजर ते काय चाळे करतो बघा. चल घे चल. इथून सुरुवात आहे आणि या बाईचं तोंड बघा. काय हम अमीर ना. हा मम्मी रे गरीब ना. हम अमीर हुए तो क्या हुआ दिल से हम गरीब है. हम काले हुए तो क्या हुआ हमारे पीछे लगने वाली लड़की तो गोरी है. सगळा डायलॉग उलटा घेतलाय. लास्ट ओम आहे. आता ओम घेतो चॅलेंज बघूया चला. तो डायलॉग जरा वेगळा बोलतो मी थोडा. काय पण बोल पण जोरात बोल. हम गरीब हुए तो क्या हुआ दिल से अमीर है. हम काले हुए तो क्या हुआ रात को चमकने वाले. चॅलेंज एक्सेप्ट. चॅलेंज एक्सेप्ट भाई. सकाळी सांगायला पाहिजे होता. काय सकाळी सांगितलं सकाळी चमकने वाले असं सांगायला पाहिजे. रात्री नाही. दिसत होते ना. बघितलं काय झलक्यात घेतो याला Confidence बघा इथं. सांग. या पहिल्या काल्यावरती video पण किती पोरी फिदे आहेत त्याला काय माहिती. एक छोटंसं चॅलेंज करण्यासाठी आपण आलो होतो इथे मानतोयला की बघूयात पब्लिक मध्ये कॉन्फिडन्स कोणचा काय येतो ते. सो अजून तुम्हाला असे बोलतात ना 30 डेज आहेत. 29 डेज मध्ये सुद्धा अजून असे भरपूर काय ना काय चॅलेंजेस असणार आहेत तुम्हाला बघायला भेटतीलच. तर आपल्या स्वतःला अजून मित्र असतील तर अजून मजा येईल आपल्याला. तर चला तो फिरायला तरी एकच आम्ही चॅलेंज केला सध्या छोटासा एक. बोलतात ना म्हणजे पब्लिकमध्ये लिटरली सगळी अजून पण पब्लिक बघते आमच्याकडे किंवा यांचं काय चाललंय म्हणून. तर काय नाही त्याला जाऊयात आपण आता. तर गाय जस्ट आता घरी आलो मस्त फ्रेश वगैरे झालो भाई. स्वतःपासून जेवायला सकाळचं मला बोललं ना भाई बिर्याणी मस्तपैकी व्हेज बिर्याणी केली भाई सुंदर अप्रतिम एकदम असे. आणि मम्मीने बघा कधी नाही ते मस्त सजवून दिले मला. जशी आहे तशी टाकली हा त्याच्यामध्ये. हा काय हा तू खाऊ. आणि बहीण बघा स्नॅप काढत बसले माझा. नाही पण म्हणजे एक नंबर आहे बघा. बघायला भारी वाटतं. आता बघा टेस्टला कसे लागते. माझ्या मम्मीचं मला एक समजत माझी मम्मीने पनीर करते ना माझ्या
पनीराचं झाड का मला समजत नाही बघा. पनीर बघा कडक होतं एकदम असा. कडक काय कुत्री आहे हातालून काढले ते. कुत्र्या काय बोलते बा. मग तळून काढलेले पनीर कसे असतात? अरे हो पण तळून काढले पनीर असतं पण जरा मंडी जरा नरम पाहिजेत ना. यांना असं वाटतं आकडी आले नाही थंडी वाजले ना असं वाटतंय बघा. त्याला चक्कर आली. बघ तरी. चक्कर आली त्याला. मग ते बाहेरचं पनीर पाहिजे ना ते कुठले? मिलावटचं पनीर पाहिजे तुम्हाला खायला. मग जाऊ द्या म्हणजे सगळेजण बोलतात आईच्या जेवणाला कधी नाव नाही ठेवायची पण मी जेवणाला नाव नाही ठेवलंय. मी पनीरला नाव ठेवलंय कारण की जरा थंडी वाजली ना म्हणून. बघू तुमच्या चला. बायका आले ना खरे बघू रे बाबा तुमच्या बायका पनीर कॉटन कप्पांना करतात. ये पर्सनल हो गया भाई. विचार करा गाईस माझी फ्युचर वाईफ कोण असेल जी माझ्या ब्लॉग बघत असेल ना तर भाई तू विचार कर. तुला पनीर पासून सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत. चला जास्त काय बोलत नाही तर आता थोडं एवढंच बोला अजून पुढचे वाक्य बोलेल. डे 1चा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जर कोण नवीन असेल आपल्या चॅनलवर चॅनलला पटापट जाऊन सबस्क्राईब करा कारण की तुमच्या एका सबस्क्राईब भावांनो मला समजते की व्हिडिओज माझे कशा वाटतात काय वाटतात ते. सो आपल्या भावाला लवकरात लवकर सपोर्ट करा आणि आपण जसं इंस्टावरती प्रेम द्या तसं आपल्या यूट्यूबला सुद्धा प्रेम द्या आणि भरपूर पुढे जाऊयात. सो चला मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय गाईज.